हॅलो, कसे आहात सगळे? खरं तर खूप दिवस झाला मला ब्लॉग करायचा होता, पण ब्लॉग काही करू शकले नाही. आज शनिवार होता आणि घरी मी चिकनच केलं आणि म्हटलं चला आज चिकन घरीच खाऊयात आणि आपण जरास मार्केटमध्ये जाऊया म्हणून आम्ही दोघे पण निघालो. पिंपरीमध्ये गेलो होतो. खरं तर पिंपरीमध्ये मी आत्ता जास्त नाही येत. कधी मोबाईलचं काही काम असेल तरच शक्यतो जातो. आणि आम्हाला घ्यायचा होता मोबाईलला कवर. त्यासाठी आम्ही सगळे शॉप्स पालथे घातले, पण आम्हाला जो मोबाईलचा कवर पाहिजे होता तो काही मिळतच नव्हता. तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही मला नक्की सजेस्ट करून सांगू शकता की पिंपरीमध्ये कोणतं चांगलं शॉपचं दुकान आहे जिथे आम्हाला सगळे कलर मिळतील, म्हणजे जास्त व्हरायटीज बघायला मिळतील. कारण आम्ही पुण्यामध्ये नवीन असल्यामुळे, ह्या साईडला नवीन असल्यामुळे मला इथले काही एवढे ऑप्शन्स माहीत नव्हते. त्यामुळे आम्ही इथंच बघत होतो आणि आम्हाला म्हणजे आम्ही जवळजवळ 15 शॉप्स पालथे घातले आणि एक फायनल पण केला जो आम्हाला मॅच होत नव्हता कवर. पण लास्टला म्हटलं की नाही ठीक आहे, परत आम्ही पैसे रिटर्न घेऊन तिथून परत गेलो. कारण उगाचच काही पण घेण्यात अर्थ नाही, कारण मोबाईलला तेवढं ते लूज होत होता. म्हणून आम्ही तिथंच फिरत होतो. आणि मार्केट खूप मोठं आहे, म्हणजे मी तर कधी एवढी नव्हते आले इथे. आणि एवढं म्हणजे पुण्यामध्ये म्हणजे मला तर वाटतं सगळ्यात मोठं मार्केट हे पिंपरी चिंचवडचं असेल, जिथं होलसेलमध्ये पण मिळतात खूप साऱ्या गोष्टी अवेलेबल आहेत तिथे. आणि एकंदरीत एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. तर क्राऊड एवढा होता आणि असं चीप रेटमध्ये पण होते, काही चांगले पण होते. म्हणजे तुम्हाला एकदम लोकलमध्ये सगळ्या गोष्टी मिळून जातात तिथे. सो लास्ट टाइम मी जेव्हा मोबाईल घेतला तेव्हा आले होते कवर घ्यायला आणि आता माझं एअरपॉड्स राहिलेले घरी, ज्याचे मला मी कवर बघत बसले नुसतेच. पण माझे एअरपॉड्स घरीच राहिले, त्यामुळे एअरपॉडचा कवर तर मी घेतलंच नाही. म्हटलं चला नेक्स्ट वीकमध्ये जाऊया. तसं पण फिरण्यासारखं होत असतं. आणि इकडे पिंपरी चिंचवड साईडला एवढं जास्त होत नाही, कारण सिटी ते पिंपळे गुरव किंवा पिंपळे सौदागरच्या साईडला आणि हिंजवडी एवढंच या 3 स्पॉटला जाणं सारखं असतं. पण पिंपरी चिंचवड जवळ असून पण होत नाही. सौदागरच्या शेजारीच पिंपरी चिंचवड. पण एकंदरीत जर तुम्हाला कुठला कवर वगैरे नसेल मिळत ना, मी तर इथे एवढे ऑप्शन्स पाहिले. मुलींसाठी तर खूप होत, म्हणजे डायमंड्सचे वगैरे इतके सारे व्हरायटीज होत्या ज्या कुठेच मिळत नाही, तिथे होत्या अवेलेबल त्या. आणि आणि मला तर वाटलं की ती 550-600ला जो आम्ही कवर लास्ट टाइम ऑनलाईन घेतला होता, तोच कवर तिथे फक्त मला हार्डली 200 रुपीजमध्ये पण मिळाला. पण नको होता तो, म्हणून नाही घेतला. आणि खूप फिरलो आणि नंतर ना मग फायनली म्हटलं चल आता जिथं आधी घेतलं तिथंच घेऊ आपण कवर. म्हटलं तर मला एवढा वैताग आला, त्याला बोलले की तूच जा आणि तूच घे, मला तर नाही जमणार बाबा घ्यायला. मी थांबते कुठेतरी अशी साईडला, तू ये तुझं झालं की. कारण हे मार्केट एवढं मोठं आहे, एवढं कोण चालत बसणार आहे. म्हणून तो एकटाच गेला आतमध्ये, मी बाहेरच उभी होती तशीच. त्यांनी तिथले 4-5 दुकानं केले, कारण मी मिडलाच थांबले जाऊन. म्हटलं तू त्या पॉईंटला येऊन ये नंतर तुझं झालं की का, मी थांबते. एवढी दुकानं फिरला होता त्याच्यामुळे त्याला खूप भूक लागली. तो बोल लागला नाही रेखा आता मला भूक लागली आहे. म्हणून म्हटलं तिथं आहे बघ काय ते कच्ची दाबेली होती तिथे चीजवाली, त्यांनी खाल्ली. मी तर एकच बाईट खाल्ला, कारण मला नव्हतं खायचं. तिथून मग आम्ही दोघे पण निघालो. खाऊन झाल्यानंतर शेजारी तिथे खाऊ गल्ली पण होती एक मागच्या साईडला. म्हटलं चला, मी तर कधी ट्राय नाही केली ह्या खाऊ गल्लीमध्ये. मग तिथे मी पाणीपुरी ट्राय केली. बकवास होती पाणीपुरी, मला नाही अजिबात नाही आवडली. आता काय करायचं, घेतली एकच प्लेट घेतलेली. मग एखादमध्ये दोघांनी मी शेअरिंग करून खाल्ली. ते झाल्यानंतर तिथून परत म्हटलं तर इथे काय ऑप्शन्स ट्राय नको करा, कारण आपल्याला माहीत नाही. आमच्या तिकडे खाऊ गल्ली खूप चांगली आहे. ही पिंपरी चिंचवडमधली मला काय नाही आवडली, ती पण ह्या साईडची तर बिलकुल नाही आवडली खाऊ गल्लीतली. तिथून आम्ही पुन्हा घरी गेलो आणि जाता जाता ऑन द वे जो वहिनीज वडापाव लागला आम्हाला, तो आम्ही ट्राय केला. जो आम्ही पहिल्यांदा खूप वेळा पाहिला होता, पण ट्राय नव्हता केला. सो अभिनं तो ट्राय केला आणि असंच आम्ही पुन्हा घरी गेलो. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.